आपण सध्या आहोत विश्रांतवाडीतल्या वडार वस्तीमध्ये आणि इथं गेल्या 15 दिवसापासून इथल्या नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे। गेल्या 15 दिवसापासून इथं अत्यंत ह्यांच्या पिण्याच्या पाण्याला अत्यंत गढूळ असं पाणी येत आहे पिण्यासाठी आणि तेच हे नागरिक पित आहेत व इथले वयोवृद्ध नागरिक व लहान मुलं त्याच्यामुळे आजारी सुद्धा पडत आहेत। मावशी, काय नाव आपलं आणि काय समस्या आपल्याला सामोरं जावं लागत? माझं नाव लक्ष्मी गुंजा। पाणी नुसतं गढूळ येतंय ना, पिवशी पण पाठत नाही, चव पण नाही, ते पाण्याला चवच नाही, ते पाण्याला गढूळ पाणी काय माहित कशामुळे येते। आता तर पाऊस दिवस झाले, आज 15 दिवस होत आले। 15 दिवस तर अजून तर पावसाळा पण नाही चालू तरी त्याच्यामुळे मग आज तरी चांगले उद्या तर मग आता कामाचे चालल्यात, त्याच्यामुळे येतंय का काय काय माहित। आता कुठं काम रोडला रोड अंडरग्राउंड जे रोडचं। मावशी, हे जे पाणी येतं ह्याच्यामुळे काय रोगराई काय पसरते, काय होते? काय नाही, आमच्या पोरांना नुसतं जुलाब उलट होतात, फक्त जुलाब उलट होतात आणि आम्ही पण पितो ना, आम्हाला पण पिऊशी वाटत नाही। बिस्लरी 2 गेले तर पोरांना 2 किंवा 5 पाणी। मावशी, हातावरचं पोट बिस्लेरी पाणी हे तर हे नाही त्याला? नाही ना, आम्हाला इलाज नाही, आम्ही कुठून आणायचं, गरीब लोक आम्ही। कधी हेच पाणी पिऊन दिवस काढतात इतके वर्ष। या संदर्भात कुठल्या अधिकाऱ्यांना किंवा कुठल्या नगरसेवकांना वगैरे आपण तक्रार केलेली आहे? नगरसेवकांना नाही, यांच्याकडेच तक्रार आहे। सचिन भोसले। अच्छा हेच आहेत, आम्हाला सहकार्य करतात। काय आव्हान करणार आमच्या माध्यमातून? म्हणजे काय मागणी करतात? काय मागणी? स्वच्छ पाणी, एवढं सोय करा, आम्ही धन्यवाद। काय सांगाल, कसं झालंय, काय प्रकारे आमच्या या प्रभागामध्ये ना पाणी आता जवळजवळ 15 दिवस झालं येत नाही, चांगलं पिवळझार पाणी येते आणि एकदम पाणी म्हणजे लोकांचे घसे बसायला लागलेत, कोणाला उलट्या होतात, कोणाला जुलाब होतात, तर आमची पाण्याची व्यवस्था करावी सरकारने। आता सध्या तुम्ही ते पाणी काय बॉईल म्हणजे उकळून वगैरे पितात? नाही, आम्ही कळस गावातलं पाणी येतंय ना आम्हाला, मग आम्ही त्या नळाचं पाणी पितो, ह्या नळाचं पाणी पितो। आजींचं म्हणणं आहे की मुलांना जुलाब वगैरे झालेत। इकडे या साईडला एकच आहे, त्याच्यामुळं पण तरी नेतात काही लोक, पित नाही, पण काही लोक पितात। त्यांचं दवाखान्याचं काय, त्यांचा खर्च कोण करणार? आता आम्हालाच करायला पाहिजे, कोण करणार आहे? बाहेरचं थोडी येणार आहेत करायला। पण एवढं पाणी पिवळं जर आता 15 दिवस झाले येते, तर लोकांनी दक्षता घ्यायला पाहिजे ना, की हे पाणी कुठून येतंय। बायकांनी सांगितलंय पण की पाणी येतंय गढूळ की नाही का, पण दक्षताच कोण घेत नाहीये की पाणी। काय मागणी आमच्या माध्यमातून काय मागणी करतात? की पाण्याची सोय करावं, पाणी स्वच्छ यायला पाहिजे आणि जे काही कुठं काही झालं असेल तर ते पटकन दुरुस्त करून लोकांसाठी पाणी चांगलं यावं। मागणी पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय असणार? आम्ही आता नक्की करावी व्यवस्थित, तुम्ही तुमच्यावर अवलंबून आहे आमचं। तक्रार केलंय आम्ही भोसले साहेबांकडे, जे नगरसेवक कोण आहेत ह्या विभागात त्यांच्याकडनं जाऊन आम्ही तक्रार करणार ना। आता सध्या तर निदान तुमच्या माध्यमातून जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आम्ही सगळे मिळून जाऊ आम्ही पुढे। तर नक्कीच या काही महिला आहेत वडार वस्तीमधले, त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 15 दिवसापासून जे पाणी अत्यंत गढूळ असं पाणी येतं, पिवळसर पाणी येतं, त्याच्यामुळं वस्तीतले जे लहान मुलं व जे वयस्कर नागरिक आहेत त्यांना त्याचा उलट्या जुलाब वगैरेचा त्रास होत आहे। तरी त्यांनी आपल्या माध्यमातून शासनाला आवाहन केलेलं आहे व इथल्या जनप्रतिनिधींना सुद्धा आवाहन केलेलं आहे की त्वरित त्यांची जी ही समस्या आहे ती सोडवण्यात यावी व त्यांना स्वच्छ व साफ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी। आता बघूयात ही जी समस्या ह्याच्यावर तोडगा काढण्यात पुणे महानगरपालिकेला म्हणा, पाणी पुरवठा विभागाला म्हणा किंवा जनप्रतिनिधींना कधी यश येतं। त्यापर्यंत आपण बघत राहा न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे।